Hello students, in previous video we learned about the what is excretion and some excretory products. The elimination of waste material through the body is known as a excretion, in which some excretory products, all organisms having the excretory product is different. So nitrogenous waste, like we learn about the ammonia and also urea. Those organisms release the excretory waste is ammonia. Those organisms are known as a aminotelic, and these process in which ammonia is a excretory product eliminated through the body, this process is known as a aminotelism. Same as like that, in urea is a excretory waste, so those organisms are known as a ureotelic, and this process is known as a ureotelism. In detail we study about the ammonia and urea. Today we learn about the next nitrogenous waste is a uric acid. So in detail study, ammonia is a more toxic, urea is a less toxic, and those organisms are known as aminotelic, and urea is excretory waste, those organisms are known as a ureotelic. Today we learn about the uric acid. In uric acid is excretory waste of those organisms. Those organisms are known as a uricotelic, and the process in which elimination of nitrogenous waste like uric acid, this process is known as a ureotelism. So in previous video we learned the detailed structure and detailed information about the ammonia and urea. Today we learn about the uric acid in detail. So uric acid is also a nitrogenous waste. In compared to ammonia, urea, it is a very less toxic. So we learn about the detail in uric acid. Let's see in detail uricotelic. The elimination of waste material is a uric acid is known as a uricotelic animals, and process is known as a ureotelism. Uric acid formula is C5H4O3N4 is known as a uric acid. C5H4O3N4, it is a uric acid. यूरिक ॲसिड जसं की आपण अमोनिया त्याच्यानंतर युरिया पाहिलं, तर अमोनिया आणि युरिया याच्यामध्ये जसं आपण पाहत आलो की अमोनिया हा हायली टॉक्सिक आहे, त्याच्यानंतर युरिया हा लेस टॉक्सिक आहे देन अमोनिया. द यूरिक ॲसिड इज ए लेस टॉक्सिक or less toxic than ammonia and urea. Then also uric acid is a least soluble or that also known as insoluble in water. uric acid जे आहे ते खूप कमी सॉल्युबल आहे किंवा त्याला इनसॉल्युबल सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर 1 ग्राम यूरिक ॲसिड डायल्यूट होण्यासाठी 5 to 10 ml वॉटरची गरज आहे. तर जर बघितलं तर अमोनियाला जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला वॉटर लागतं जर
अमोनिया सॉल्युबल वॉटरमध्ये सॉल्युबल करायचं असेल तर. पण युरिक ॲसिडला सर्वात कमी वॉटर लागतं 1 ग्राम युरिक ॲसिड सॉल्युबल करण्यासाठी. तर जनरली हे जी वॉटरची क्वांटिटी आहे, तर अशा ॲनिमल्समध्ये जे की ही ॲनिमल्समध्ये जास्त प्रमाणात वॉटर कन्झर्वेशन केलं जातं, ह्युमनपेक्षाही जास्त. म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये जर वॉटर कन्झर्वेशन होत असेल तर त्यांचा एक्सक्रिटरी वेस्ट आपण युरिया बघितला. ओके. पण आता युरिक ॲसिड जो आहे याच्यामध्ये सुद्धा असे ऑर्गॅनिझम्स ज्यांची सर्वात जास्त प्रमाणात वॉटर कन्झर्वेशन होत असेल अशा ॲनिमल्समध्ये, अशा ऑर्गॅनिझम्समध्ये काय होतं तर युरिक ॲसिड हा नायट्रोजन वेस्ट म्हणून एलिमिनेट केला जातो. तर हा जो युरिया आहे, हा जो युरिक ॲसिड आहे जनरली तो सुद्धा अमोनियापासून कन्वर्ट होतो युरिक ॲसिडमध्ये. अमोनियापासून युरिक ॲसिडमध्ये कन्वर्शन होतं आणि ते जे पाथवे आहे ते आयनोसिनिक ॲसिड पाथवे. Conversion of ammonia into uric acid is known as a आयनोसिनिक ॲसिड पाथवे. जनरली हा जो ॲसिड पाथवे आहे तो कोणामध्ये होतो तर बर्ड्समध्ये हा पाथवे असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये अमोनियाचं कन्वर्शन हे युरिक ॲसिडमध्ये होतं. तर जे काही युरिक ॲसिड आहे, जनरली युरिक ॲसिड जे ॲनिमल्स युरिक ॲसिड एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून बाहेर टाकतात त्यांना आपण युरिकोटेलिक म्हणतो. आणि एलिमिनेशन ऑफ नायट्रोजिनस वेस्ट लाईक युरिक ॲसिड, दिस प्रोसेस इज नोन ॲज अ युरिकोटेलिझम. इट इज ए लेस टॉक्सिक, इट इज इनसॉल्युबल और लेस सॉल्युबल इन वॉटर आणि 1 ग्राम ऑफ युरिक ॲसिड इज हॅव्हिंग 5 to 10 ml ऑफ वॉटर फॉर अ सॉल्युबिलिटी. जनरली जे काही अमोनिया आपल्या बॉडीमध्ये युरिक ॲसिड फॉर्मेशन, प्रत्येकाचा आपण एक जो काही फॉर्मेशनची मेथड आहे ती पाहिली. तर जे काही युरिक ॲसिड आहे ते सुद्धा बॉडीमध्ये कसं फॉर्म होतं तर अमोनियाचं कन्वर्शन हे युरिक ॲसिडमध्ये होतं. तर हे जे अमोनियाचं कन्वर्शन युरिक ॲसिडमध्ये होण्याची जी काही पाथवे आहे त्याला आपण काय म्हणतो आयनोसिनिक ॲसिड पाथवे. तर जनरली आयनोसिनिक ॲसिड पाथवे जो आहे तो आपण बर्ड्समध्ये बघितला. म्हणजेच काय तर जे काही युरिक ॲसिड बाहेर टाकणारे, एलिमिनेशन करणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण काय म्हणलं युरिकोटेलिक. तर असे युरिकोटेलिक ऑर्गॅनिझम्स कोणते कोणते आहेत जे की एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून युरिक ॲसिड एलिमिनेट करतात. तर रेप्टाइल्स, बर्ड्स, insects and snails etc. These organisms are known as a uricotelic because they eliminate the waste material is a nitrogenous waste like uric acid. तर हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत यांना आपण युरिकोटेलिक म्हणतो, ज्यांच्यामध्ये युरिक ॲसिड हा एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून बॉडीच्या बाहेर टाकला जातो. तर हे ऑर्गॅनिझम्स यांच्यामध्ये वॉटर कन्झर्वेशन लेवल ही खूप हाय आहे, कारण की युरिक ॲसिड बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी सर्वात कमी वॉटरची गरज आहे. जवळपास 5 to 10 ml वॉटर हा लागतो जर एलिमिनेट युरिक ॲसिड करायचं असेल तर. तर या ॲनिमल्समध्ये वॉटर कन्झर्वेशन लेवल ही हाय आहे, त्याच्यामुळे कमी वॉटर लेवललाच ते काय करतात युरिक ॲसिड हा एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून बॉडीच्या बाहेर एलिमिनेट करतात. तर याच्यामध्ये आपण जो आयनोसिनिक ॲसिड पाथवे बघितला तो जो आहे तो बर्ड्समध्ये होतो, बरोबर आहे. बर्ड्सच्या लिव्हरमध्ये अमोनियाचं कन्वर्शन युरिक ॲसिडमध्ये होतं. तर जनरली आपण जी काही कन्वर्शनची मेथड आहे याच्यामध्ये बर्ड्समध्ये लिव्हरमध्ये ज्यावेळेस कन्वर्शन होतं त्यावेळेस हे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये युरिक ॲसिड हा बॉडीच्या बाहेर कसा टाकला जातो ते आपण पाहूया. जे काही बर्ड्स आहेत, बर्ड्समध्ये जनरली सॉल्युबल फॉर्ममध्ये युरिक ॲसिड असतो. हा जो युरिक ॲसिड आहे तो
कोकायमध्ये येतो, क्लोएका. क्लोएका, it is a organ in which to excrete a excretory waste. हा एक्सक्रिटरी ऑर्गन आहे. ज्यावेळेस बर्ड्समध्ये जे काही युरिक ॲसिड आहे ते सॉल्युबल फॉर्ममधून ज्यावेळेस कोकायमध्ये येतं त्यावेळेस कोकायमध्ये काय केलं जातं तर ॲब्सॉर्ब केलं जातं. काय ॲब्सॉर्ब केलं जातं? वॉटर. जे काही वॉटर कंटेंट आपल्याला या युरिक ॲसिडमध्ये दिसतोय तो पूर्ण वॉटर कंटेंट हा कोकायमध्ये ॲब्सॉर्ब करून घेतला जातो आणि युरिक ॲसिड हा बॉडीच्या बाहेर टाकला जातो. तर बर्ड्समध्ये जनरली आयनोसिनिक पाथवेच्या मदतीने अमोनियाचं कन्व्हर्शन युरिक ॲसिडमध्ये होतं आणि युरिक ॲसिडमध्ये होत असताना जे काही ॲसिड सॉल्युबल फॉर्ममध्ये आहे म्हणजेच युरिक ॲसिडमध्ये जी काही वॉटरची क्वांटिटी आहे ती ज्यावेळेस कोकायमध्ये येते त्यावेळेस त्या कोकायमध्ये काय केलं जातं, कोकाय इज अ एक्सक्रिटरी ऑर्गन. तर त्याच्यामध्ये जो काही वॉटर आहे युरिक ॲसिडमधला तो पूर्ण ॲब्सॉर्ब करून घेतला जातो आणि ॲब्सॉर्ब करून घेतल्याच्या नंतर जे काही प्युअर फॉर्ममध्ये युरिक ॲसिड आहे ते बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट केलं जातं. तर युरिक ॲसिड हा नायट्रोजिनस वेस्ट म्हणून आपण पाहिला. तर आतापर्यंत आपण जे काही नायट्रोजिनस वेस्ट आहेत अमोनिया, त्याच्यानंतर युरिया आणि युरिक ॲसिड याच्याबद्दल आपण माहिती घेतली. तर आता क्रिएटिनाइन जो आहे तो आपल्या बॉडीमध्ये कोणता मेन फंक्शन करतो आणि क्रिएटिनाइन हा आपल्या बॉडीसाठी घातक आहे की नाही आणि नायट्रोजिनस वेस्ट म्हणून ते बॉडीच्या बाहेर कसं टाकलं जातं याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पण तत्पूर्वी काही असे ॲनिमल्स आहेत ज्यांच्यामध्ये अमोनिया हा सुद्धा एक्सक्रिटरी वेस्ट नाही आहे, युरिया हा सुद्धा एक्सक्रिटरी वेस्ट नाही आहे, युरिक ॲसिड हा सुद्धा एक्सक्रिटरी वेस्ट नाही आहे. तर काही ऑर्गॅनिझम्समध्ये एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून बाहेर टाकला जातो गुआनाइन. आता हा गुआनाइन काय आहे आणि तशा ॲनिमल्सना जे गुआनाइन एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून बॉडीच्या बाहेर टाकतात त्या ॲनिमल्सना ग्वानोटेलिक म्हणतात आणि त्या प्रोसेसला ग्वानोटेलिझम असं म्हणतात. आता जनरली हा जो नायट्रोजिनस वेस्ट आहे ग्वानाइन हा काय आहे तर जनरली आपल्याला माहीत आहे DNA हा कशापासून बनलेला आहे? न्यूक्लियोटाइड्सपासून, बरोबर आहे. पॉलिन्यूक्लियोटाइड चेन ज्याच्यापासून DNA फॉर्म होतो. तर हा जो न्यूक्लियोटाइड आहे तो कशापासून बनलेला आहे तर न्यूक्लियोटाइड हा पेंटोज शुगर, त्याच्यानंतर फॉस्फेट ग्रुप आणि थर्ड वन नायट्रोजिनस बेसेस. जनरली न्यूक्लियोटाइड हा 3 कंपोनंट पासून बनलेला आहे, पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजिनस वेस्ट. हा जो नायट्रोजिनस बेसेस आहेत याच्यामध्ये आपण टोटल 4 नायट्रोजिनस बेसेस पाहतो. एक ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसाइन अँड थायमाइन, बरोबर. तर या नायट्रोजिनस वेस्टमध्ये जो काही आपण गुआनाइन पाहिलेला आहे हा नायट्रोजिनस बेस 4 नायट्रोजिनस बेसेस आहेत. या 4 बेसेसमध्ये आपण जो गुआनाइन, ॲडेनाइन, गुआनाइन, सायटोसाइन, थायमाइन हे 4 नायट्रोजन बेसेस असतात. याच्यामध्ये जो गुआनाइन आहे तो गुआनाइन एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये ज्यावेळेस बॉडीमध्ये असतो त्यावेळेस हा एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून बॉडीच्या बाहेर टाकला जातो आणि हा जो गुआनाइन जे एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून बॉडीच्या बाहेर टाकतात त्या ॲनिमल्सला आपण काय म्हणतो ग्वानोटेलिक ऑर्गॅनिझम्स आणि त्या प्रोसेसला ग्वानोटेलिझम म्हणतो. तर असे ऑर्गॅनिझम्स कोणते कोणते आहेत? जे काही क्रस्टेशियन्स आहेत, क्रस्टेशियन्स आहेत अशा ॲनिमल्समध्ये, अशा ऑर्गॅनिझम्समध्ये ग्वानोटेलिझम ही प्रोसेस होते. ज्याच्यामध्ये स्पायडर येईल, त्याच्यानंतर क्रॅब एक्सेट्रा, त्याच्यानंतर स्कॉर्पिओन,
स्कॉर्पियनसुद्धा याच ग्वानोटेलिझम प्रोसेस थ्रू ग्वानाइन हा एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून बॉडीच्या बाहेर टाकला जातो. एक महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणजे काय तर युरिक ॲसिड आपण खूप सारे आर्थरायटिसबद्दल ऐकलेलं आहे, जॉईंट्स पेन. त्याच्यामध्ये एक सुद्धा रिझन आहे की युरिक ॲसिड जर जास्त प्रमाणात असेल बॉडीमध्ये तर तो अक्युमुलेट होतो जॉईंट्समध्ये. Accumulation of uric acid in joints due to having the disease is known as a gouty arthritis. ज्या accumulationमुळे जॉईंट्स हे पेन करायला लागतात त्या डिसीजला आपण म्हणतो गौटी ॲरिथ्रायटिस. हा जो डिसीज आहे गौटी ॲरिथ्रायटिस याचं मेन रिझन आहे accumulation of uric acid in joints. आणि त्यामुळे आपली जी बॉडी आहे ती पूर्ण युरिक ॲसिड जॉईंट्समध्ये अक्युमुलेट करते आणि त्यावेळेस आपल्याला गौटी ॲरिथ्रायटिस हा डिसीज होतो आणि त्याच्यामुळे जॉईंट्स हे पेनिंग करतात. नेक्स्ट नायट्रोजिनस वेस्ट इज क्रिएटिनाइन. क्रिएटिनाइन हा सुद्धा एक नायट्रोजिनस वेस्ट आहे आणि या नायट्रोजिनस वेस्टमध्ये आपण याचं फॉर्मेशन कसं होतं ते पाहणार आहोत. तर plasma creatinine is a produced from catabolism of creatinine phosphate during skeletal muscle contraction. कॅटाबॉलिझम ही एक मेटाबॉलिझममधली प्रोसेस आहे ज्याच्या थ्रू ब्रेकडाऊन होतं आणि स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शनमुळे जो काही क्रिएटिनाइन फॉस्फेट आहे त्याच्यापासून प्लाझ्मा क्रिएटिनाइन प्रोड्यूस होतो. प्लाझ्मा क्रिएटिनाइन हा जो क्रिएटिनाइन आहे तो कॅटाबॉलिझममुळे म्हणजेच ब्रेकडाऊनमुळे मसल कॉन्ट्रॅक्शनपासून क्रिएटिनाइन फॉर्मेशन होते. जनरली हा जो आहे तो एनर्जी प्रोड्यूस करतो. हाय एनर्जी फॉस्फेट म्हणून सुद्धा ओळखलं जातं क्रिएटिनाइन फॉस्फेटला. कॅटाबॉलिझममध्ये ब्रेकडाऊन होऊन कॅटाबॉलिझम फॉस्फेट तयार होतं आणि स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शनमधून. नॉर्मली क्रिएटिनाइन जो आहे त्याचा रेट ब्लड क्रिएटिनाइन लेवल्समध्ये रिटेन स्टेडी फॉर्ममध्ये असतो. पण हा जो रेट आहे क्रिएटिनाइनचा जेवढा लेवल वाढेल तेवढा तो फंक्शन किडनीचे लेस करतो. तर मेलमध्ये नॉर्मल रेट आहे 0.6 to 1.4 mg/dl. हा नॉर्मल व्हॅल्यू आहे मेलमध्ये क्रिएटिनाइनची आणि याच्यामुळे जर याच्यापेक्षा जास्त लेवल जर वाढली तर आपल्याला किडनी फेल्युअरचे चान्सेस असतात. तसेच फिमेलमध्ये आहे 0.6 to 1.2 mg/dl. हा व्हॅल्यू आहे फिमेलमधील क्रिएटिनाइनचा. मेलमधील क्रिएटिनाइन 0.6 to 1.4 mg/dl आणि फिमेलमध्ये 0.6 to 1.2 mg/dl हा नॉर्मल रेट आहे क्रिएटिनाइनचा ह्युमन्समध्ये. तर याच्यापेक्षा जास्त लेवल जर क्रिएटिनाइनची वाढली तर त्याच्यामुळे आपल्याला किडनी फेल्युअर्स आणि किडनीचे फंक्शन लेस होण्याचे चान्सेस असतात. क्रिएटिनाइन नंतर आपण पाहणार आहोत एक्सक्रिटरी ऑर्गन्स. प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये एक्सक्रिशनसाठी एक्सक्रिटरी ऑर्गन असतो. तर एक्सक्रिटरी ऑर्गन्स जे आहेत ते बॉडीमध्ये एक इम्पॉर्टंट फंक्शन और रोल प्ले करतात. तर आपली जी काही बॉडी आहे त्याच्यामध्ये एक्सक्रिटरी ऑर्गन प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल in maintenance of constant internal environment of the body. इंटरनल इन्व्हायरमेंट जो आहे बॉडीचा ते इंटरनल इन्व्हायरमेंट मेंटेन करतात आणि कॉन्स्टंट ठेवतात. कुठलं इंटरनल इन्व्हायरमेंट तर इन दी बॉडी. तर
बॉडीमधील इंटरनल इन्व्हायरमेंट मेंटेन करण्याचं किंवा कॉन्स्टंट ठेवण्याचं जे काम आहे ते कोण करतं तर एक्सक्रिटरी ऑर्गन्स. एक्सक्रिटरी ऑर्गन्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन मेंटेनन्स ऑफ कॉन्स्टंट इंटरनल इन्व्हायरमेंट ऑफ द बॉडी इज नोन ॲज homeostasis. Homeostasis is a process in which maintain the internal body and constant internal environment is known as a homeostasis. हा जो होमिओस्टॅसिस आहे याच्यानंतर आपली जी काही बॉडी आहे याच्यामध्ये एक मेन फंक्शन आहे ते आहे ऑस्मोरेग्युलेशन. आपण ऑस्मोरेग्युलेशनबद्दल माहिती घेणार आहोत. तर व्हॉट इज मीन बाय ऑस्मोरेग्युलेशन? द कंट्रोलिंग balance between the solutes and water, solutes or salts, as you wish. Balance between salt and water in body is known as a osmoregulation. म्हणजे बॉडीमध्ये जे काही वॉटर आहे त्याचबरोबर जे काही सोल्यूट्स आहेत त्यांचं बॅलन्स करणं म्हणजेच काय ऑस्मोरेग्युलेशन. तर आपण एक्सक्रिशन नंतर जो पार्ट शिकत आहोत तो आहे ऑस्मोरेग्युलेशन. बॅलन्स बिटवीन साल्ट अँड वॉटर इन दी बॉडी as water and solute or salts balancing is known as a osmoregulation. आपण आता वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स जे आहेत ज्यांच्यामध्ये बॉडी कसं ऑस्मोरेग्युलेशन करते हे जाणून घेणार आहोत. तर जे काही सागरामध्ये सीमध्ये राहणारे जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये जनरली काय होतं तर जास्त प्रमाणात साल्टी वॉटर हे कंझ्युम करतात. ज्यावेळेस ते बॉडीपेक्षा जास्त प्रमाणात साल्टी वॉटर कंझ्युम करत असतील तर त्यांच्या बॉडीमध्ये ऑस्मोरेग्युलेशन कसं होतं हे जाणून घेऊयात. फॉर एक्झाम्पल अल्बट्रॉस हा जो ऑर्गॅनिझम आहे तो जनरली कुठे राहतो तर सीमध्ये राहतो. मीन्स ते जे काही वॉटर ड्रिंक करतात ते कसं असणार आहे मराईन वॉटर म्हणजेच साल्टी वॉटर असणार आहे. जास्त प्रमाणात सॉल्ट हा कंटेंट असणारा जो वॉटर आहे ते जास्त प्रमाणात अल्बट्रॉस ऑर्गॅनिझम्स हे काय करतात ड्रिंक करतात. मग ज्यावेळेस त्यांच्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणात साल्टी वॉटर जात असेल तर त्यांची बॉडी कशी ऑस्मोरेग्युलेट करते तर त्यांच्यासाठी एक स्पेशल ग्लँड आहे ज्याच्या थ्रू ते आपल्या बॉडीचं ऑस्मोरेग्युलेशन करू शकतात. तर कोणती अल्बट्रॉसमध्ये स्पेशल ग्लँड आहे तर त्याचं नाव आहे नॉस्ट्रिस. नॉस्ट्रिलच्या जवळ साल्ट ग्लँड्स म्हणून असतात. या साल्ट ग्लँड्स एक स्पेशल ग्लँड्स म्हणून काम करतात. यांच्या थ्रू जे काही एक्सेस अमाऊंटमधलं वॉटर आहे साल्ट कंटेंट आहे तो बॉडीच्या बाहेर टाकला जातो आणि ज्याच्यामुळे वॉटर आणि साल्ट यांचं बॅलन्स ठेवलं जातं. जे काही ऑर्गॅनिझम्स साल्टी वॉटरमध्ये राहतात किंवा मराईन वॉटरमध्ये राहतात त्यांच्यामध्ये नॉस्ट्रिलच्या जवळ साल्ट ग्लँड असते ज्याच्या थ्रू ते काय करतात जास्त प्रमाणात येणारं जे काही मराईन वॉटर थ्रू साल्ट वॉटर त्यांच्या बॉडीमध्ये जातं ते ग्लँड थ्रू बाहेर टाकतात. आणि हे जी प्रोसेस आहे या ग्लँड्स थ्रू ते आपल्या बॉडीमध्ये ऑस्मोरेग्युलेशन प्रोसेस करू शकतात आणि ज्याच्या थ्रू वॉटर आणि साल्ट्स यांचं काय होतं बॅलन्सिंग होतं. आणि या स्पेशल ग्लँडमुळं जो काही साल्टी वॉटर बॉडीमध्ये जातो त्याच्या थ्रू ऑस्मोरेग्युलेशन करू शकतात. ऑस्मोरेग्युलेशन म्हणजेच काय तर वॉटर आणि साल्टचं बॅलन्सिंग करणे त्याला आपण काय म्हणतो ऑस्मोरेग्युलेशन म्हणतो. तर जे काही सी वॉटरमधले असे काही ऑर्गॅनिझम्स असतील तर त्यांच्यामध्ये नॉस्ट्रिलच्या जवळ असे ग्लँड्स असते आणि त्याच्या थ्रू ते काय करतात आपल्या बॉडीमधील वॉटर अँड साल्ट्स यांचं बॅलन्सिंग करतात. आपण वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये जे काही ऑस्मोरेग्युलेट्स करणारे ॲनिमल्स आहेत त्यांना काही स्पेशल एक वर्ड्स आहे ज्याच्या थ्रू ते नाव दिलं जातं. तर अशा वेगवेगळ्या ॲनिमल्सबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. जसं की इंटरनल स्ट्रक्चर, इंटरनल इन्व्हायरमेंट अँड एक्सटर्नल इन्व्हायरमेंट. इंटरनल इन्व्हायरमेंट अँड एक्सटर्नल इन्व्हायरमेंट जो आहे तो जर आयसोऑस्मोटिक असेल, आयसो मीन्स सेम, आयसोऑस्मोटिक असेल तर तशा ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो ऑस्मोरेग्युलेट
कन्फर्मर्स. ऑस्मोकन्फर्मर्स म्हणजेच काय तर इंटरनल इन्व्हायरमेंट अँड एक्सटर्नल इन्व्हायरमेंट हे दोन्ही कसं असेल आयसोऑस्मोटिक असेल. इंटरनल इन्व्हायरमेंट अँड एक्सटर्नल इन्व्हायरमेंट यांची जी काही आयसोऑस्मोटिक प्रोसिजर आहे तशा ऑर्गॅनिझम्सला आपण ऑस्मोकन्फर्मर्स म्हणतो. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक आहे इंटरनल इन्व्हायरमेंट आणि एक्सटर्नल इन्व्हायरमेंट. इंटरनल अँड एक्सटर्नल इन्व्हायरमेंट इंडिपेंडंट असेल. इंडिपेंडंट म्हणजे एकमेकावर अवलंबून असतील. तर इंडिपेंडंट असणाऱ्या इंटरनल अँड एक्सटर्नल इन्व्हायरमेंट इंडिपेंडंट असणाऱ्या ऑर्गॅनिझम्सना आपण काय म्हणतो ऑस्मो रेग्युलेटर्स. म्हणजे काय तर इंटरनल अँड एक्सटर्नल इन्व्हायरमेंट ते काय करतात रेग्युलेट्स करतात. तर ऑस्मोकन्फर्मर्स ज्यांची बोर्ड काय आहे आयसोऑस्मोटिक आहे. फॉर एक्झाम्पल मराईन वॉटर और सी वॉटरमध्ये जे राहणारे ॲनिमल्स आहेत त्या ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो ऑस्मोकन्फर्मर्स म्हणतो. कारण की त्यांचं इंटरनल अँड एक्सटर्नल इन्व्हायरमेंट हे आयसोऑस्मोटिक असतं. तसेच जे काही ऑस्मो रेग्युलेटर्स आहेत ज्यांची इंटरनल अँड एक्सटर्नल इन्व्हायरमेंट हे इंडिपेंडंट आहे तर तशांना काय म्हणतो तसे जे आहेत फॉर एक्झाम्पल टेरेस्ट्रियल अँड फ्रेश वॉटर ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते काय आहेत ऑस्मो रेग्युलेटर्स आहेत. एक्सटर्नल इन्व्हायरमेंट अँड इंटरनल इन्व्हायरमेंट हे इंडिपेंडंट असतं ऑस्मो रेग्युलेटर्समध्ये ज्यांच्यामध्ये ते जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो टेरेस्ट्रियल फ्रेश वॉटर ऑर्गॅनिझम्स. तर ऑस्मो रेग्युलेटर आणि ऑस्मोकन्फर्मर्स या दोघांच्यामध्ये एक नॅरो स्टेज येते ज्याच्यामध्ये काय होतं तर जो काही नॅरो रेंजचा साल्ट कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला टॉलरेट करणारे ज्या ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे वेदर कन्फर्मेशर और रेग्युलेटर most organisms can tolerate only narrow range between the conformers and regulators salt concentration. Such organisms are known as stenohalines. स्टिनोहॅलाइन्स ऑर्गॅनिझम्स हे आयसोकन्फर्मर्स आणि ऑस्मोरेग्युलेटर्स यांच्यामध्ये जो नॅरो रेंज असतो साल्ट कॉन्सन्ट्रेशनचा त्याला टॉलरेट करण्याचं काम करतात आणि तशा ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो स्टिनोहॅलाइन्स. आणि हे जे स्टिनोहॅलाइन्स आहेत ते नॅरो रेंजमध्ये असणारं जे काही साल्ट कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला टॉलरेट करण्याचं काम करतात म्हणून आपण त्यांना काय म्हणतो स्टिनोहॅलाइन्स असं म्हणतो. याच्या व्यतिरिक्त स्टिनोहॅलाइन्स याच्यामध्ये नॅरो रेंजमध्ये आपण स्टिनोहॅलाइन्स असणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यापेक्षा साल्टचं जे काही कंटेंट आहे त्याला ते टॉलरेट करतात. पण असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते वाईड रेंजमध्ये असणारी जी सॅलिनिटी आहे त्याला काय करतात टॉलरेट करतात हँडल करतात. तर जे काही आयसोकन्फर्मर्स आहेत त्यांच्यामध्ये साल्टचं प्रमाण जास्त असतं मीडियम असतं पण त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात असणारे जे आहेत त्यांना आपण स्टिनोहॅलाइन्स म्हणतो जे की ऑस्मोरेग्युलेटर्सच्या आणि आयसोकन्फर्मर्सच्या मध्ये येतात. पण ऑस्मोकन्फर्मरपेक्षा पण जास्त प्रमाणात वाईड रेंजमध्ये साल्ट जर त्यांना आपण म्हणतो युरिहॅलाइन जो की वाईड रेंजमध्ये असणारा साल्ट कॉन्सन्ट्रेशन हा करतो. तर आयसोऑस्मोटिक असणाऱ्याला आयसोकन्फर्मर्स म्हणतो. इंडिपेंडंट इन्व्हायरमेंट असणाऱ्यांना आपण ऑस्मोरेग्युलेटर्स म्हणतो. आणि जो काही नॅरो रेंज आहे आयसोकन्फर्मर्स ऑस्मोरेग्युलेटर्समधला साल्टचा कॉन्सन्ट्रेशनचा त्याला आपण स्टिनोहॅलाइन्स म्हणतो. आणि वाईड रेंजमध्ये असणाऱ्या साल्टचं कॉन्सन्ट्रेशन हँडल करणाऱ्यांना आपण युरिहॅलाइन्स म्हणतो. आपण वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये जे काही एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत ज्याच्या थ्रू ते एक्सक्रिशन करतात ह्याचे एक्झाम्पल पाहणार आहोत. जसे एक्सक्रिशन करण्यासाठी पर्टिक्युलर ऑर्गन हा प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये असतो तर असे काही ऑर्गॅनिझम्स पाहणार आहोत ज्यांच्यामध्ये एक्सक्रिशन कोणत्या ऑर्गन्स थ्रू होतं. तर फॉर एक्झाम्पल फर्स्टली वी सी द युनिसेल्युलर
ऑर्गॅनिझम्स. जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्या बॉडीमध्ये, म्हणजे काय, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ओनली वन सेल हॅविंग द ऑल सिस्टीम्स टू प्ले रोल्स. म्हणजेच काय, तर एका सेलमध्ये जे काही अदर ऑर्गॅनल्स आहेत ते काय करतात, प्रत्येक काम करत राहतात. तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल हा असा सेल ऑर्गॅनल आहे ज्याच्या थ्रू तो काय करतो, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमधील जे काही वेस्ट मटेरियल आहे ते एलिमिनेट करतात. म्हणजेच काय, तर हा जो कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल आहे, आपण सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशनमध्ये व्हॅक्यूल टॉपिकमध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूलबद्दल ऐकलं होतं. तर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल थ्रू जे काही एक्सक्रिटरी वेस्ट मटेरियल आहे एलिमिनेट केलं जातं. तर युनिसेल्युलरमध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल या ऑर्गॅनल थ्रू जे काही एक्सक्रिटरी वेस्ट मटेरियल आहे ते एलिमिनेट केलं जातं. त्याच्यानंतर आपण सेकंड बघूयात स्पॉन्जेस. स्पॉन्जेसमध्ये जनरली जे काही स्पॉन्जेस आहेत त्यांच्यामध्ये डिफ्युजन प्रोसेस थ्रू वेस्ट मटेरियल हे बाहेर टाकलं जातं. तर त्यांचा जो काही स्ट्रक्चर तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये ऑसिक्युलम्स असतात. ऑसिक्युलम्स याच्या थ्रू ते काय करतात, तर बॉडीमध्ये असणारं जे काही वेस्ट मटेरियल आहे ते बॉडीच्या बाहेर टाकतात. पण बाहेर टाकण्यासाठी जे काही एलिमिनेट करण्याची प्रोसेस आहे ती आहे डिफ्युजन. डिफ्युजन प्रोसेस थ्रू ऑसिक्युलम थ्रू ते काय करतात, बाहेर टाकतात. तर पुढे पाहणार आहोत आपण जे काही ट्रू ऑर्गन्स असतात, म्हणजे काय, तर एक्सक्रिटरी ऑर्गन्स. तर जनरली युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल हा त्याच्या बॉडीमधला एक ऑर्गॅनल आहे, पण तो काय करतो, अदर ॲक्टिव्हिटीजसोबत पिगमेंटेशन याच्यासोबतच तो वेस्ट मटेरियल एलिमिनेट करतो. म्हणजे काय, तर व्हॅक्यूल हाच एक पर्टिक्युलर ऑर्गन नाही आहे, त्याच्यासाठी अदर फंक्शनसुद्धा तो व्हॅक्यूल करतो. स्पॉन्जेसमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल हे एलिमिनेट करतो. तसंच ऑसिक्युलम, स्पॉन्जेसमधला ऑसिक्युलमसुद्धा रेस्पिरेट्रेशन जे काही गॅसेस असतात त्याच्यासोबतच तो एलिमिनेशन करतो. म्हणजेच काय, तर या अदर ऑर्गॅनिझममध्ये ट्रू ऑर्गन म्हणून फक्त एक्सक्रिशनसाठी एक्सक्रिटरी ऑर्गन नाही आहे. तर जो ट्रू ऑर्गन आहे त्याला आपण एक्सक्रिटरी ऑर्गन्स म्हणतो. तर जनरली ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये एलिमिनेट जे काही एक्सक्रिटरी मटेरियल आहे त्याला एलिमिनेट करण्यासाठी ट्रू ऑर्गन असतो. तर हा ट्रू ऑर्गन फक्त आणि फक्त बायलॅटरल सिमेट्री असणाऱ्या ऑर्गॅनिझम्समध्ये असतो. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे ज्याच्या एक प्लेनमधून ऑर्गॅनिझमचे इक्वल टू हाव्स होतात त्यांना आपण काय म्हणतो, बायलॅटरल सिमेट्री. फॉर एक्झाम्पल ह्युमन्स. तर असे जे काही ऑर्गॅनिझम्स असतील ज्यांच्याकडे बायलॅटरल सिमेट्री असेल तशा ऑर्गॅनिझम्समध्ये ट्रू ऑर्गन्स हे प्रेझेंट असतात, ज्याला आपण एक्सक्रिटरी ऑर्गन्स असे म्हणतो. तर हे जे एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये सिम्पल आणि ब्रँचिंग टाईपचे ट्यूब स्ट्रक्चर्स असतात. एक्सक्रिटरी ऑर्गन जो बायलॅटरल सिमेट्रीमध्ये असतो त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते सिम्पल ऑर ब्रँचिंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं. ओपन टू एक्सटेरियर थ्रू दी पोर्स. म्हणजे काय, तर हे जे ट्यूब्स आहेत सिम्पल आणि ब्रँचिंग टाईपचे ते ओपन्स होतात बाहेरच्या साईडला आणि त्या पोर्स स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, नेफ्रिडिओपोर्स. काय म्हणतो, नेफ्रिडिओपोर्स. म्हणजेच काय, तर जे काही एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत त्या ट्यूब लाईक स्ट्रक्चरसारखे, ज्याच्यामध्ये ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं आणि ते जे स्ट्रक्चर आहे ते सिम्पल अँड ब्रँचिंग टाईपचं असतं. तर हे सिम्पल आणि ब्रँचिंग टाईपचे जे ट्यूब्स आहेत ते पोर टाईप असतात ज्यांना आपण नेफ्रिडिओपोर्स म्हणतो. आणि फक्त बायलॅटरल सिमेट्रीमध्ये असणाऱ्या सिम्पल आणि ब्रँचिंग ट्यूब्सना आपण त्या पोर्सना नेफ्रिडिओपोर्स म्हणतो. आणि हा जो नेफ्रिडिओपोर्स आहे ते दोन टाईपचे आहेत. त्याचे मेन दोन टाईप्स आहेत. नेफ्रिडिओपोर्स सिम्पल अँड ब्रँचिंग ट्यूब्यूल्स ओपनिंग इन एक्सटेरियर थ्रू दी पोर्स इज कॉल्ड ॲज अ नेफ्रिडिओपोर्स. आता आपण पाहणार आहोत नेफ्रिडिओपोर्सचे दोन मेन टाईप्स कोणते कोणते आहेत. तर नेफ्रिडिओपोर जो की सिम्पल अँड ब्रँचिंग टाईपचे ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स जे की पोर लाईक स्ट्रक्चर्स जे दिसतात त्या नेफ्रिडिओपोर्ससाठी त्याचे जे डिवायडेशन आहे, क्लासिफिकेशन आहे ते दोन मेन टाईप्समध्ये आहे. तर फर्स्टली
Nephridiospores. Nephridiospores, those are simple or branching tube-like structure that opens to exterior through pores is known as nephridiospores. Nephridiospores are divided into two main types. First, protonephridia. Second one, nephridiospores or nephridia. Second one, मेटानेफ्रिडिया. तर प्रोटोनेफ्रिडिया अँड मेटानेफ्रिडिया. तर सर्वात पहिल्यांदा आपण प्रोटोनेफ्रिडियाबद्दल शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर मेटानेफ्रिडियाबद्दल शिकणार आहोत. तर प्रोटोनेफ्रिडिया म्हणजे काय? तर प्रोटोनेफ्रिडिया दोज ऑर्गॅनिझम्स आर लॅक ऑफ ट्रू बॉडी कॅव्हिटी. ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी ही अब्सेंट आहे किंवा लॅक आहे, त्या ऑर्गॅनिझम्समध्ये आपण प्रोटोनेफ्रिडिया पाहतो. तर प्रोटोनेफ्रिडिया जो आहे त्याच्यामध्ये एक नेटवर्क ऑफ डेड एंड ट्यूब्स लाईक ट्यूब्स असतात ज्यांचे एंड्स हे क्लोज असतात, त्यांना काय म्हणलं जातं? फ्लेम शेल्स. हे जे फ्लेम सेल्स आहेत जनरली ट्यूब लाईक स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये एंड क्लोज असतो, असे जे ट्यूब्स आहेत त्यांना आपण फ्लेम शेल्स म्हणतो. आणि हे जे फ्लेम शेल्स आहेत त्यांच्यामध्ये ऑर्गॅनिझम्समध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी ही लॅक असते किंवा ॲब्सेंट असते. तर असे कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत? तर प्लॅटीहेल्मिन्स, ॲनिलिड्स अँड ॲम्फिऑक्सस. तर प्रोटोनेफ्रिडिया हा जो आहे तो प्लॅटीहेल्मिन्स, ॲनिलिड्स आणि ॲम्फिऑक्ससमध्ये प्रेझेंट असतो. ज्यांच्या ट्यूब लाईक स्ट्रक्चर हे डेड एंड सेलचे नेटवर्किंग फॉर्ममध्ये असतात त्यांना आपण फ्लेम शेल्स म्हणतो. आणि हे जे फ्लेम शेल्स आहेत हे त्याच ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात ज्यांच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी ही ॲब्सेंट असते. तर असे कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत ज्याच्यामध्ये प्रोटोनेफ्रिडिया आहे? प्लॅटीहेल्मिन्स, ॲनिलिड्स अँड ॲम्फिऑक्सस. तर हा आहे प्रोटोनेफ्रिडिया. आणि आता आपण पाहणार आहोत मेटानेफ्रिडिया. मेटानेफ्रिडिया यांच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर आहे ते अनब्रांच कॉइल्ड ट्यूब्स. कसे आहेत ते स्ट्रक्चर? अनब्रांच्ड कॉइल्ड ट्यूब्स अँड अटॅच ऑर कनेक्टेड टू द बॉडी कॅव्हिटी. ते फनेल लाईक स्ट्रक्चर असतं. द स्ट्रक्चर इज ए फनेल लाईक स्ट्रक्चर. म्हणजे काय? तर मेटानेफ्रिडियामध्ये जनरली अनब्रांच्ड coiled tube like structure attached to the whole body cavity with funnel like structure is known as a nephridiostomes. हा जो नेफ्रोस्टोम्स आहे हा मेटानेफ्रिडियामध्ये एक स्ट्रक्चर आहे जो की अनब्रांच्ड कॉइल्ड ट्यूब लाईक स्ट्रक्चर, अनब्रांच्ड असतो, कॉइल ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं जे की होल बॉडी कॅव्हिटीला अटॅच असतं आणि फनेल लाईक स्ट्रक्चर असतं ज्याला आपण काय म्हणतो? नेफ्रोस्टोम्स म्हणतो. आणि हा जो नेफ्रोस्टोम्स आहे जसं की नेफ्रोस्टोम्स हा मेटानेफ्रिडियामध्ये, प्रोटोस्टोम्समध्ये फ्लेम शेल्स जे की डेड एंड ट्यूब्स असतात. तर मेटानेफ्रिडियामध्ये कॉइल्ड, अनब्रांच्ड आणि ऑल बॉडी कॅव्हिटीला कनेक्टेड असणारा फनल लाईक स्ट्रक्चर ज्याला आपण काय म्हणतो? नेफ्रोस्टोम्स म्हणतो. हा जो नेफ्रोस्टोम्स आहे तो मेटानेफ्रिडियामध्ये एक फनेल लाईक स्ट्रक्चर आहे. नेफ्रोस्टोम्स हा जो स्ट्रक्चर आहे तर आता याच्यामध्ये जे काही फ्लुइड असतं ते जनरली अदर स्ट्रक्चरपासून येतं. ते जे स्ट्रक्चर आहे नेफ्रोडिओस्टोम्समध्ये फ्लुइड पास करणारं त्याला आपण म्हणतो नेफ्रोडियम. नेफ्रोडियम
नेफ्रिडियम जो स्ट्रक्चर आहे हा फ्लुइड कंटेंट असतो ज्याच्यामध्ये. ते जे फ्लुइड कंटेंट आहे नेफ्रिडियममधलं ते नेफ्रिडियम थ्रू कुठे पास केलं जातं, नेफ्रोस्ट्रोम्सकडे पास केलं जातं, जे की अनब्रँच्ड कॉइल्ड ट्यूब लाईक स्ट्रक्चर जो ऑल बॉडी कॅव्हिटीला अटॅच आहे आणि जो फनेल लाईक स्ट्रक्चर आहे. तर त्याच्यामध्ये जे काही फ्लुइड येतं ते येतं नेफ्रिडिओस्टोम्समध्ये. आणि हा जो नेफ्रिडिओस्टोम्समधला असणारा जो काही स्ट्रक्चर आहे फ्लुइड आहे तो नेफ्रिडिया थ्रू बॉडीच्या बाहेर टाकला जातो. तर जनरली ही जी काही नेफ्रिडियम थ्रू अँड नेफ्रोस्टोम्समध्ये येऊन नंतर नेफ्रिडिया थ्रू बॉडीच्या बाहेर पासआउट होणारं एक्सक्रिटरी ऑर्गन जो आहे, मेन एक्झाम्पल अर्थवर्म. हे मेन कोण्या ऑर्गॅनिझममध्ये होतं तर अर्थवर्ममध्ये होतं. अर्थवर्ममध्ये जे काही फ्लुइड लाईक कंटेंट आहे तो अगोदर नेफ्रिडियममध्ये येतो, तो नेफ्रिडियममधून नेफ्रोस्टोम्समध्ये जातो आणि तेथून तो नेफ्रिडियामधून तो बॉडीच्या बाहेर फेकला जातो. तर नेफ्रिडिया थ्रू बॉडीच्या बाहेर फेकणारा जो एक्झाम्पल आहे तो आहे अर्थवर्म. तर याच्यानंतर आपण वेगळे एक्झाम्पल बघणार आहोत. जनरली प्रोटोनेफ्रिडियाबद्दल आपण जाणून घेतलं, ज्याच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट असते. डेड एंड ट्यूब ज्याला आपण फ्लेम शेल्स म्हणतो, हे जे बॉडी स्ट्रक्चर आहे ते प्रोटोनेफ्रिडियामध्ये असतं. आणि आता आपण जे मेटानेफ्रिडियाबद्दल जाणून घेत आहोत त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे एक्झाम्पल पाहणार आहोत. त्याच्यात पहिलं एक्झाम्पल आपण पाहिलं अर्थवर्म. आता आपण सेकंड एक्झाम्पल जे पाहणार आहोत ज्याच्यामध्ये अनब्रँच्ड कॉइल्ड ट्यूब लाईक स्ट्रक्चर आणि फनेल लाईक स्ट्रक्चर असणारा जो नेफ्रिडियाचं स्ट्रक्चर आहे ते अर्थवर्ममध्ये नेफ्रिडियम थ्रू सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत नेफ्रिडियाच्या बाहेर. इन्सेक्ट्स यांच्यामध्ये सुद्धा एक स्पेशल टाईपच्या बॉडी स्ट्रक्चर थ्रू म्हणजेच काय तर एक्सक्रिटरी ऑर्गन हा इन्सेक्टमध्ये जो आहे त्याला काय म्हणलं जातं तर मॅल्फिजियन बॉडी. मॅल्फिजियन बॉडी हे जे स्ट्रक्चर आहे जनरली इन्सेक्टमध्ये एक्सक्रिटरी ऑर्गन्स म्हणून जे पासआउट होतं, जसं की अर्थवर्ममध्ये आपण पाहिलं तसं इन्सेक्टमध्ये मॅल्फिजियन बॉडी आहे. मॅल्फिजियन बॉडी किंवा त्यालाच मॉल्फिजियन ट्युब्यूल्ससुद्धा म्हणलं जातं. तर इन्सेक्टमध्ये मॅल्फिजियन बॉडी किंवा मॅल्फिजियन ट्युब्यूल्स या बॉडी स्ट्रक्चर थ्रू बाहेर टाकतात. तसं थर्ड एक्झाम्पल आपण बघणार आहोत क्रस्टेशियन्स. क्रस्टेशियन्समध्ये ग्रीन ग्लँड हा एक्सक्रिटरी ऑर्गन आहे. ग्रीन ग्लँड याच्या थ्रू क्रस्टेशियन्समध्ये एक्सक्रिटरी ऑर्गनचा मेन जो रोल आहे तो प्ले केला जातो. मेटानेफ्रिडियामध्ये आपण नेक्स्ट जे एक्झाम्पल घेणार आहोत तो आहे इकॅनोडर्मॅटा. इकॅनोडर्मॅटा फायलममध्ये जेवढे काही ऑर्गॅनिझम्स येतात ते प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये जनरली एक स्पेशलाइज्ड अशी ग्लँड नसते. जे काही एक्सक्रिटरी मटेरियल आहे ते पासआउट करण्यासाठी स्पेशल असे कोणताही ऑर्गन नाही आहे किंवा ग्लँड नाही आहे. तरीही इकॅनोडर्मॅटा डायरेक्टली डिफ्यूज करतो. डिफ्युजन प्रोसेस थ्रू जे काही एक्सक्रिटरी मटेरियल आहे तो बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट करतो. पण त्या एक्सक्रीट करण्यासाठी त्यांना एक ट्यूब फीट असतात. ट्यूब फीट थ्रू तो काय करतो डिफ्युजन प्रोसेस थ्रू जे काही एक्सक्रिटरी मटेरियल आहे ते बॉडीच्या बाहेर डिफ्यूज करतो. आणि लास्ट वन जे काही मॅमल्स आहेत, आपण एक्झाम्पल जे बघतोय मॅमल्समध्ये जनरली मॅमल्समध्ये किडनी हा स्पेशलाइज एक्सक्रिटरी ऑर्गन आहे. या एक्सक्रिटरी ऑर्गन थ्रू मॅमल्समध्ये काय होतं तर जे काही एक्सक्रिटरी मटेरियल आहे एलिमिनेट करण्याच्या थ्रू कशा थ्रू केले जातात तर किडनी थ्रू केले जातात. आणि जे काही एक्सक्रिटरी मटेरियल आहे ते किडनीपर्यंत कलेक्ट करण्याचं काम जे करतं त्याला आपण नेफ्रॉन्स म्हणतो. आणि नेफ्रॉन्स हे काय आहेत तर किडनीचं एक स्पेशल फंक्शनल युनिट म्हणून ओळखलं जातं. तर ह्युमन्समध्ये फॉर एक्झाम्पल आपल्यामध्ये जर बघितलं तर किडनी हा एक्सक्रिटरी ऑर्गन आहे ज्याच्यामध्ये जे काही एक्सक्रिटरी मटेरियल आहे ते कलेक्ट करण्याचं काम जे करतं, जे किडनीचं फंक्शनल युनिट म्हणून ओळखलं जातं ते आहे नेफ्रॉन. आणि मॅमल्समध्ये किडनी हे एक्सक्रिटरी ऑर्गन आहे. तर मेटानेफ्रिडिया ज्याच्यामध्ये अनब्रँच्ड कॉइल्ड ट्यूब्स असतात जे की पूर्ण ओव्हर बॉडी कॅव्हिटीला अटॅच असतात
आणि फनेल लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण नेफ्रोस्टोम्स म्हणतो. आणि हे जे नेफ्रोस्टोम्स आहेत ते प्रत्येक ट्यूब लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. पण अर्थवर्ममध्ये जर बघितलं तर नेफ्रिडियम थ्रू, नेफ्रोडोस्टोम्समध्ये नेफ्रोडोम्स थ्रू, नेफ्रिडिया थ्रू ते काय करतात, जे काही एक्सक्रिटरी मटेरियल आहे ते पास आउट करतात. इन्सेक्ट्समध्ये एक स्पेशल टाईप्सचे ट्यूब्स आहेत ज्याला माल्फिजियन ट्यूब्यूल्स किंवा माल्फिजियन बॉडीज असं म्हणून ओळखलं जातं. त्याच्या थ्रू इन्सेक्ट काय करतात, बॉडीच्या बाहेर पास आउट करतात जे काही एक्सक्रिटरी वेस्ट आहे. क्रस्टिशियन्समध्ये ग्रीन ग्लँड म्हणून एक स्पेशल ग्लँड असते ज्याच्या थ्रू ते पास आउट करतात. इकॅनोडर्मेटा फायलममध्ये जनरली स्पेशल असं कोणतंही ऑर्गन नाही आहे, पण डिफ्युजन प्रोसेस थ्रू ते डायरेक्टली डिफ्यूज करतात. पण ते कुठून होतं डिफ्युजन, ट्यूब फिट थ्रू होतं. तर मॅमल्समध्ये किडनी हा एक्सक्रिटरी ऑर्गन आहे आणि किडनीचा फंक्शनल युनिट आपण ज्याला नेफ्रॉन म्हणून ओळखतो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण किडनीचं स्ट्रक्चर आणि त्याचे फंक्शन्स काय काय आहेत ते डायग्रामॅटिकली आपण स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर नेफ्रॉनसुद्धा डिटेलमध्ये डायग्रामॅटिक आणि त्याची फंक्शनल आपण स्टडी करणार.